ताई, आपण प्रभाग क्रमांक 22 मध्ये प्रचाराच्या निमित्त जनतेशी संपर्क साधतात. एकंदरीत जनतेचा प्रतिसाद तुम्हाला कसा आहे? नाही, प्रतिसाद तर आपल्याला खूप छान मिळत आहे. तर पाठीमागच्या जे 10 वर्षामध्ये जी कामं झाली नाही त्यामुळे थोडीशी नाराजी लोकांमध्ये आहे आणि ती नाराजी दूर करण्याचा मी प्रयत्नही करत आहे आणि सातत्याने मी पाठपुरावाही त्या दृष्टीने करत आहे. पण नागरिकांमध्ये जास्त समस्या पाणी, ड्रेनेज आणि रस्त्यांची चालू आहे. तर ही कामं पाठीमागच्या 10 वर्षात का नाही झाली ह्याचं उत्तरही मी त्यांना आता माझ्या कार्यातून देणार आहे. आणि नागरिकांनी मला प्रतिसाद तर उत्तम देत आहे की त्यांना एक नवीन चेहरा हवा आहे आणि त्यांच्या म्हणजे विश्वासाला मी पूर्ण उतरणार आहे. आणि त्याचप्रमाणे महिलांचे जे वैयक्तिक प्रश्न असतात किंवा महिलांची जी सुरक्षा असते त्या दृष्टीने मी सतत प्रयत्नही करत आहे. आणि मी नागरिकांना एक सांगू इच्छिते की तुम्ही एक नव्या चेहऱ्यांना संधी द्या की जेणेकरून आपल्या प्रभागाचा विकास हा चांगल्या प्रकारे झाला पाहिजे. तुम्हाला सुखसोयी म्हणा किंवा रस्ते, ड्रेनेजचा जे प्रॉब्लेम होत आहे त्यातून आपण नक्कीच बाहेर काढू शकतो आपण त्यांना, अशी मला विश्वास आहे. शिवसेना हा पक्षच समाजकारणावरती चालू आहे. 80% समाजकारण आणि 20% राजकारण. पण 20% राजकारण का करायचं, तर काही गोष्टींसाठी राजकारण हे लागतच मुळात. कारण की समाजकारण करत असताना कितीतरी अडचणी अशा असतात की आपण त्याच्यासाठी राजकारण हे लागतं आणि त्यामुळे मी राजकारणामध्ये उतरलेले आहे. कारण की समाजकाराला राजकारणाची जोड ही हवी असते तरच समाजाचा विकास होत असतो. आपण एक महिला आहात, आपल्याला प्रतिनिधित्व करण्याची संधी इथल्या जनतेने दिली, तर महिलांसाठी आपण कोणतं कार्य करायला प्रथम तर मी आता बघते म्हणजे महिलांवरती अत्याचार, लहान मुलीपासून वयस्कर व महिलेवरती अत्याचार सगळ्यात म्हणजे जास्त प्रमाण त्याचं वाढलंय. आणि काळेवाडीमध्ये सगळ्यात जास्त समस्या ती आहे की मुलं चौकामध्ये असतात, सीसीटीव्ही कॅमेरे आहेत पण ते चालू नाही. तर पोलिसांना कुठेच द्यायचं म्हटलं तरी आपल्याकडे काही पुरावे नसतात की सगळ्यांसाठी महिलांसाठी ती सुरक्षा मी पहिलं लागू करेल. त्याचप्रमाणे महिलांना आजार म्हणजे ड्रेनेज वगैरे ह्याच्यामुळे जे प्रादुर्भाव होतोय, दुर्गंधी होतीये, त्याच्यामुळे आजारांचं प्रमाणही जास्त झालेलं आहे. त्यामुळे महिलांना आरोग्य कसं चांगलं ठेवता येईल किंवा त्यांच्याबद्दल म्हणजे योगा क्लासेस असतील किंवा काय ह्या सगळ्या सुरक्षा देण्याचं काम मी करणार आहे. भागामधले एक तरुण नेतृत्व म्हणून एक आपण निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलात. ह्या तरुणाच्या काय अडचणी व येणाऱ्या काळामध्ये आपण कशा सोडवताल ते? आता माझं वय 25च्या आसपास आहे. माझं वयोगट पोरांचा सगळ्यांचा जो आहे, पोरांना काम वगैरे नाहीये, पोरं चौकांमध्ये बसतात ते, त्यांना म्हणजे बिझनेस मध्ये म्हणा किंवा काय म्हणा त्यांना लाईन एक लावून दिली पाहिजे ना आपण सध्या तरी. एक म्हणजे हे कारण आहे. आणि बऱ्याच वर्षापासून जे नेते आहेत ते 9-9 वर्ष 10-10 वर्ष झाले त्यांचे चेहरे लोकांनी बघितलेले नाहीये. ते म्हणजे काय म्हणते ते चित्र बदलण्याचा प्रयत्न करायचा मी एक विचार करतोय. आणि तसं म्हणायला गेलं तर आपल्या इथं डांबरीकरणच आहे. अजून इतर प्रभागांमध्ये कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे. आपला प्रभाग खूप माग आहे. आपल्या इथं पार कायवाडीमध्ये चौकीला पण जागा नाहीये अजूनपर्यंत. तर तो एक म्हणजे एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की सुरक्षा म्हणतो ना आपण, ती सुरक्षा नाहीये. चौकीच नाही म्हणल्यावर ती सुरक्षा येणारच नाही. पेट्रोलियमला पोलिसांना त्रास होते, सगळ्या गोष्टींना त्रास होते. तर ते पण कुठेतरी आपल्याला बघितलं पाहिजे. आपले